Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. Welcome to Sharda Coaching Academy, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण 10वीचे पहिल्या युनिटमधले 2 टॉपिक शिकलेले आहेत. आज आपण तिसरा टॉपिक द बास्केट फुल ऑफ मूनलाइट शिकणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. आज आपण ही पोयम 4 टप्प्यांमध्ये शिकणार आहोत. फर्स्ट, इंट्रोडक्शन ऑफ द पोयम. Second, explanation of the poem. Third, poetic appreciation of the poem. And fourth, English workshop of the poem. So, let's see the introduction of poem first. The Basket Full of Moonlight is written by Indian poet Sunil Sharma. Basket Full of Moonlight ही कविता भारतीय कवी सुनील शर्मा यांनी लिहिलेली आहे. ॲक्च्युली सुनील शर्मा इज अ बिलिंग्युअल पोएट. खरे पाहता सुनील शर्मा यांना द्विभाषिक कवी असं म्हणलं जातं. द पोएम इज रिटन इन डोगरी लँग्वेज. ही कविता त्यांनी डोगरी भाषेमध्ये लिहिलेली आहे आणि नंतर आपल्याला अनुवादित करून इंग्लिशमध्ये दिलेली आहे. पोएट सुनील शर्मा हॅज अचीव्ड इनॉग्रल पोएट अवॉर्ड बाय युनायटेड किंगडम. त्यांना युनायटेड किंगडमकडून इनॉग्रल पोएट ऑफ द इयर असा अवॉर्ड सुद्धा देण्यात आलेला आहे. सो लेट्स सी व्हॉट डज द पोएट से अबाउट. हा कवी नेमकं काय म्हणतो कवितेमध्ये, तर हिअर इज ॲन इनोसंट बॉय इन दिस पोयम दॅट रिक्वेस्ट मून टू गिव्ह हिम सीड्स ऑफ मूनलाइट. या कवितेमध्ये एक निरागस मूल चंद्राला प्रार्थना करत आहे की त्याला चंद्रप्रकाशाचे बीज द्यावेत. द पोएट हॅज नॅरेटेड अ बॉय हू लिव्ज इन व्हिलेज. कवीने एक असा मुलगा या ठिकाणी नॅरेटर म्हणजेच निवेदक म्हणून घेतलेला आहे या कवितेमध्ये, जो ग्रामीण भागामध्ये राहतो आणि त्या व्हिलेजमधले सगळेच लोक, सगळेच व्यक्ती कामासाठी शहरी भागामध्ये जातात. मग त्यांना कामावरून परत येत असताना रात्री अंधार पडतो आणि रस्त्यामध्ये साप, विंचू आणि इतर प्राणी असतात. त्यामुळे तो मुलगा चंद्राला वारंवार विनवणी करतो, याचना करतो की त्याला 1 किंवा 2 टोपलंभर चंद्रप्रकाशाचे बीज द्यावेत, जेणेकरून तो येणाऱ्या मार्गावर ते चंद्रप्रकाशाचे बीज पेरेल आणि त्याच्या पालकांना लवकर घर गाठता येईल. या कवितेमध्ये मुलगा असेही म्हणतो की त्यालासुद्धा इतर मुलांप्रमाणे रात्री झोपताना वेगवेगळ्या परिकथा त्याच्या पालकांकडून ऐकायच्या आहेत. सो लेट्स लर्न द पोयम नाव. लेट्स सी द पोयम नाव. बास्केट फुल ऑफ मूनलाइट. चला आता आपण बास्केट फुल ऑफ मूनलाइट ही कविता शिकूया. या ठिकाणी एक निरागस मुलगा म्हणतो पहिल्याच कडव्यामध्ये, ओ मून गिव्ह मी मूनलाइट. अरे चंद्रा, हे चंद्रा, मला तुझा चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल और 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. मग 1 टोपलीभर किंवा 2 टोपलीभर तुझे चंद्रप्रकाशाचे बीज दे. बास्केट फुल मीन्स टोपलीभर आणि सीड्स ऑफ मूनलाइट म्हणजे चंद्रप्रकाशाचे बीज दे. हा मुलगा लाडीवाळपणे चंद्राला विनंती करत आहे की त्याला चंद्रप्रकाश दे, तेही 1 किंवा 2 टोपलीभर. मग कशासाठी पाहिजे बरं त्याला चंद्रप्रकाश? पाहतो पुढे काय म्हणतो. फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. मग शहरापासून ते आमच्या गावापर्यंत ऑन द साइड्स ऑफ द पाथ. पाथ मीन्स रस्ता, साइड्स ऑफ द पाथ मीन्स रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मला चंद्रप्रकाशाचे छोटे छोटे बीज पेरायचे आहेत. वॉन्ट टू सो मीन्स पेरायचे आहेत. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट म्हणजे छोटे छोटे चंद्रप्रकाशाचे बीज पेरायचे आहेत. मग त्याला का पेरायचे आहेत बरं? तो सांगतो, द होल व्हिलेज गोज टू द सिटी. होल व्हिलेज मीन्स गावातील बहुतांशी लोक. गोज टू द सिटी ते शहराला जात असतात. डेली टू वर्क म्हणजे
त्यांच्या कामधंद्यासाठी, त्यांच्या उपजीविकेसाठी, रोजगारासाठी. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि जेव्हा ते वे बॅक मीन्स परत येत असतात, तेव्हा परतीच्या मार्गावर इट बिकम्स डार्क म्हणजेच काळोख होतो, अंधार होतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. त्या शहरापासून माझं गाव खूप दूर आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. द रूट मीन्स वे, मार्ग किंवा पाथ. इज टफ मीन्स खडतर किंवा कठीण आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स कारण त्यामध्ये बरेचसे साप. अँड स्कॉर्पियन्स मीन्स विंचूसुद्धा आहेत. पहा मग अशा खडतर मार्गाने या मुलाच्या पालकांना शहरात काम करून यावं लागतं. तो पुढे सांगतो, नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज. त्या शहरापासून आमच्या गावापर्यंत नायदर बस म्हणजेच बससुद्धा नाही, नॉर कार्ट फ्लाईज म्हणजेच इतर वाहनेसुद्धा ये जा करत नाहीत. फ्लाईज मीन्स नियमित ये जा करणे. व्हेन माय फादर रिटर्न्स होम. आणि जेव्हा माझे बाबा घरी परतलेले असतात, ॲम ॲस्लीप त्यावेळेस मी झोपलेला असतो. म्हणजेच त्यांना रात्री परत येण्यास खूप उशीर होतो. मग त्यांची सकाळी भेट होते का? नाही. पहा पुढे काय म्हणतो तो मुलगा, अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. आणि ते सकाळी फार लवकर कामावर निघून जातात. मग कधी? जेव्हा ते परत येतात ते तर तुम्हाला माहीतच आहे. व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि जेव्हा मी झोपलेलो असतो तेव्हा ते पटकन निघून गेलेले असतात. मग पुढे म्हणतो तो, ओ मून, अरे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट ऑन लोन. कृपया मला एक टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला तो काळोखा मार्ग प्रकाशित करायचा आहे. सो दॅट त्यामुळे माय फादर रिटर्न्स अर्ली. माझे वडील लवकर येऊ शकतील. काय होईल? त्यांचे वडील लवकर येऊ शकतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. मग त्याला त्याचे पालक घरी लवकर यावेत असं का वाटतं? तर आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. तो म्हणतो मलासुद्धा फेरी टेल्स म्हणजेच परीकथा ऐकायच्या आहेत. अँड स्टोरीज म्हणजेच दुसऱ्या मजेदार गोष्टी फ्रॉम हिम त्यांच्यापासून. शेवटच्या कडव्यामध्ये तो म्हणतो, ओ मून, अरे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट. मला एक टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. त्या येण्या जाण्याच्या रस्त्याला मला दोन्ही बाजूंनी चंद्रप्रकाशाचे बीज पेरायचे आहेत. मग अशा पद्धतीने तो मुलगा चंद्राला टोपलीभर चंद्रप्रकाश कर्जाने प्रकाश मागत आहे, देण्याची विनंती करत आहे. आणि त्यालासुद्धा सायंकाळी आपले वडील लवकर घरी आल्यानंतर परीकथा आणि गोष्टी ऐकायच्या आहेत असे आपल्याला समजते. या कवितेमधून त्या मुलाचा निरागसपणा तसेच ही कविता किती रसाळ आणि निरागसतेने भरलेली आहे हे आपल्याला समजतं. आय होप यू माइट अंडरस्टँड दिस पोयम.